चौधरीचा विजय चौधरीचा। गावित परिवाराच्या विरोधातील कथित राजकीय कटाचा निषेध, विजय चौधरीवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी साक्रीत विराट मोर्चा। डॉक्टर विजयकुमार गावित व माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांचं मोठं शक्ती प्रदर्शन। नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार, माजी मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित आणि नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित तसंच गावित साहेब परिवाराविरोधात सुरू असल्याचा आरोप करण्यात येत असलेल्या कथित राजकीय कटकारस्थानाच्या निषेधार्थ सोमवारी साक्री येथे भव्य निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। सकाळी 11 वाजता साक्री येथून मोर्चाला सुरुवात झाली। यावेळी गावित परिवाराविषयी आक्षेपार्ह वक्तव्य आणि शिवीगाळ केल्याचा आरोप असलेल्या विजय चौधरी याच्यावर तातडीनं कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसंच त्याला पक्षातून त्वरित बरखास्त करण्यात यावं अशी ठाम मागणी मोर्चेकऱ्यांनी केली आहे। मोर्चामध्ये साक्री तालुक्यातील गावित साहेब परिवारावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। हातात फलक, घोषणाबाजी आणि निषेधाच्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला। मोर्चानंतर संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलं। गावित परिवाराची बदनामी करण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही तसंच संबंधित व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई करून न्याय मिळवून द्यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। मोर्चामुळे साक्री शहरात काही काळ उत्सुकतेचं वातावरण निर्माण झालं असून गावित समर्थकांनी मोठ्या शिस्तबद्ध पद्धतीनं आपला निषेध नोंदवलाय। तर हिना गावित याच्यावरती जे विजय चौधरीने जे काही शब्द बोललेला आहे ते महिलाला असं बोलायचं त्यांचा अधिकार नाही। महिलाला सर्वात जास्त अधिकार दिलेला आहे। जर आम्ही आमच्या आदिवासी समाजामध्ये आदिवासी समाजाकडं एवढं खराब शब्द आहेत पण ते खराब शब्द आम्ही वापरू शकत नाही। कधी विजय चौधरीने स्वप्नामध्ये बी आदिवासी समाजाच्या शिया खाल्लेला नाही असेल एवढ्या खराब घाणेरड्या शिया आम्ही देतो। पण आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी जे स्वाभिमानी जिंदगी जगायचं शिकाडून गेला त्याच्या पद्धतीने आम्ही वागतोय। आदिवासी समाज कोणाच्या रस्त्यावरती येत नाही आणि आदिवासी समाजाच्या रस्त्यावरती कोणी आले तर त्याला सोडत पण नाही। विजय चौधरीला मी माझ्या वतीनं गोविंदा सोनवणे याला कोणी कानफड्यात मारतील तर 100% गोविंदा पहलवान 51,000 रुपयाच्या बक्षीस देईल एवढं सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित, आदिवासींचे तारणहार, सर्व समाजाला बरोबर घेऊन चालणारे आणि आपल्या नंदुरबार लोकसभेला ज्यांनी महासंसद रत्न हा पुरस्कार यांनी तब्बल 2 वेळांनी तर 9 वेळा ज्यांनी मिळवून दिल्या अशा महिला वर्गांच्या अतिशय आदरणीय अशा डॉक्टर हिनाताई गावित यांच्या विरोधात भाजपचा जो महामंत्री म्हटला जातो त्या विजय चौधरीने ज्या अष्टलक्ष्य भाषेत अतिशय फोनवर जे संवादनपूर्ण नंदुरबार नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात फिरत आहे आणि ते ऐकून आम्ही गावित परिवार प्रेमी आणि सर्वच भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते अतिशय दुखावले गेलो आहोत। मित्रांनो, राजकारणात मतभेद हे निश्चित असू शकतात, मात्र आपल्याच पक्षाचा एक महामंत्री, जिथं भाजपमध्ये म्हटलं जातं की पार्टी विथ डिफरन्स आणि संघटन हेच सर्वस्व मानलं जातं, तिथं आपल्याच पक्षाचा एक महामंत्री आपल्याच पक्षाच्या मंत्र्याविरुद्ध, आपल्याच पक्षाच्या खासदाराविरुद्ध इतक्या वाईट आणि घाणेरड्या भाषेत बोलू शकतो हे पाहून आम्हा भाजप प्रेमींना आणि विशेषतः गावित परिवार प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना अतिशय संतापाची लाट उसळली आहे। आणि भाजपच्या वरिष्ठांना माझी विनंती असेल की अशा निष्क्रिय अशा विजय चौधरीला म्हणावं की बाबा तू एखाद्या ग्रामपंचायत सदस्य ते होऊन दाखव, बाकी फार पुढची गोष्ट आहे आणि मग तुला कळेल की कार्यकर्ता सांभाळणं म्हणजे काय, पक्ष चालवणं म्हणजे काय, पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणं म्हणजे काय, आणि मग तेव्हा गावित परिवाराचं महत्त्व कळेल की काँग्रेस पक्षाचा नंदुरबार हा बालेकिल्ला होता। कोणी स्वप्नात सुद्धा विचार करू शकत नव्हतं की नंदुरबारमधून भाजपचा खासदार निवडू शकतो, परंतु आदरणीय मोदीजींना दूरदृष्टीने त्यांनी हेरलं की नंदुरबारमध्ये जर भाजपचा खासदार करायचा असेल तर गावित परिवाराची आणि गावित परिवाराला मानणाऱ्या कार्यकर्त्यांची साथ असलीच पाहिजे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जितेंद्र गुरव, साक्री, धुळे।